नवनाथ म्हणजे नाथ संप्रदायातील 9 महान संत, जे भगवान शिवाचे अवतार मानले जातात आणि कलियुगात पृथ्वीवर धर्माचा प्रसार करण्यासाठी आले. नवनारायण कवी हरी अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिपीलायन, अविरेहत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन यांचे अंश आहेत, ज्यांनी योग, तंत्र आणि आध्यात्मिक ज्ञान दिले, ज्यांची माहिती नवनाथ भक्तिसार यांसारख्या ग्रंथामध्ये मिळते आणि त्यांचे समाधीस्थळे महाराष्ट्रात आहेत. नवनाथ म्हणजे नाथ संप्रदायातील 9 महान संत, ज्यांची नावे मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, चरपटीनाथ आणि नागनाथ ही आहेत. मच्छिंद्रनाथ हे नाथ संप्रदायाचे आद्य गुरु आणि नवनाथांपैकी एक आहेत, ज्यांचा जन्म मत्स्य माशाच्या पोटातून झाला अशी कथा आहे. त्यांना हठयोगाचे पुनरुज्जीवन करणारे आणि गोरक्षनाथांचे गुरु मानले जाते, जे हिंदू आणि बौद्ध धर्मात पूजनीय आहेत आणि नेपाळमध्ये पाऊस व समृद्धीचे देव मानले जातात. त्यांच्या समाधीचे मंदिर बीड, महाराष्ट्रातील मायंबा येथे आहे. त्यांचा जन्म सामान्य माणसांसारखा नसून ते भगवान शिवाची अंश किंवा 9 नारायणांचे अवतार मानले जातात, ज्यांनी पृथ्वीवर योग आणि अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी अवतार घेतला. नवनाथांची जन्मकथा काय आहे? पौराणिक कथेनुसार कलियुगात धर्माची पुनर्स्थापना करण्यासाठी भगवान विष्णूच्या आदेशाने 9 नारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतला. ते पुढे नवनाथ म्हणून ओळखले गेले. ज्यात मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, भर्तरीनाथ, रेवणनाथ, नागनाथ आणि चरपटीनाथ यांचा समावेश होतो. त्यांच्या कथा या अवतारांच्या विविध लीला आणि चमत्कारांवर आधारित आहे, ज्यामध्ये गोरक्षनाथांनी मातीच्या पुतळ्याला संजीवनी मंत्राने जिवंत करणे यासारख्या कथा प्रसिद्ध आहेत. कलियुगाचा नुकताच प्रारंभ झाला त्यावेळी विष्णूने 9 नारायणांना बोलावले. आपल्याला सर्वांना पृथ्वीवर अवतार घ्यायचा आहे. त्यामुळे धर्माचा उदय होईल, लोक सत्याने व न्यायाने वागतील व सुखाने राहतील. इतर देवही अवतार घेणार आहेत, असे विष्णूंनी सांगितले. त्याप्रमाणे 9 नारायणांनी पृथ्वीवर अवतार घेतले. तेच पुढे नवनाथ म्हणून नावारूपाला आले. नाथांचे मूळ गुरु आदिनाथ म्हणजे शिव असून याचा दत्त संप्रदायाशी देखील अगदी निकटचा संबंध आहे. संप्रदायाची दिशा दत्तात्रेयाकडून मिळाल्याने दिसून येते. तांत्रिकदृष्ट्या जरी दत्त संप्रदाय आणि नाथ संप्रदाय यामध्ये भिन्नत्व असले तरी दोन्ही संप्रदायांकरिता अत्यंत पूजनीय असलेल्या गुरु दत्तात्रेयांमुळे या दोन्ही संप्रदायांमध्ये सलोख्याचे संबंध असल्याचे आढळते. एकदा शंकर व पार्वती कैलास पर्वतावर गप्पा मारत बसले होते. मला अनुग्रह द्यावा अशी विनंती पार्वतीने शंकराला केली. जागा शांत हवी म्हणून यमुनातीरी शंकराने अनुग्रह दिला. यमुनेच्या पाण्यात कवी नारायण एका मासळीच्या पोटात बसले होते. त्यांनी शंकराचा हा सर्व उपदेश ऐकला. शंकराने पार्वतीला या उपदेशाचे सार काय असा प्रश्न केला. तेव्हा कवी नारायण मध्येच उतरले. सगळं काही ब्रह्मस्वरूप आहे. शंकराने उत्तर ऐकले व समजून चुकले की कवी नारायण मासळीच्या पोटात आहेत. शंकर म्हणाले की तू अवतार घेतल्यावर बद्रिकास ये, तेथे मी तुला दर्शन देईल.
पुढे मासळीने अंडे घातले. ते अंडे उमलले. त्यातून सुंदर मुलगा बाहेर आला. कामिक नावाचा कोळी तेथे आला. त्याला मूल बाळ नव्हते. मुलगा पाहून त्याला आनंद झाला. मुलाला त्याने घरी नेले. कामिकाची पत्नी सारद्वता हिलाही आनंद झाला. तिने बाळाला छातीशी धरले तर तिला लगेच पान्हा फुटला. माशाच्या पोटी जन्मले म्हणून त्याचे नाव मत्स्येंद्रनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ स्त्रीराज्यात आले. तेथे मैनाकिनीशी त्यांचा विवाह झाला. त्यांचा मुलगा झाला. त्याचे नाव मीननाथ ठेवले. मच्छिंद्रनाथांचे जन्मस्थान यमुना तीरी आहे. मत्स्येंद्रनाथ तीर्थाटन करीत चंद्रगिरी गावी आले. एका बाईला त्यांनी पूर्वी पुत्रप्राप्तीसाठी भस्म दिले होते. तिचे नाव सरस्वती. तिच्या घरी येऊन अलख असे म्हणाले. सरस्वतीबाई दाराशी आल्या तर बाई, तुझा मुलगा कुठे आहे असे मत्स्येंद्रनाथांनी विचारले. कुठला मुलगा बाबा, असं त्या बाई म्हटल्या. मी भस्म दिले होते, ते वाया जाणार नाही, असे नाथ म्हणाले. बाईने ते भस्म उकिरड्यात टाकले होते. तेथे मत्स्येंद्रनाथ गेले. अलख निरंजन हरिनारायण बाहेरे असे म्हणताच उकिरड्यातून 12 वर्षाचा मुलगा बाहेर आला. तू गोवरात उकिरड्यात जन्मलास म्हणून तुझे नाव गोरक्षनाथ आहे, असे म्हणून मत्स्येंद्रनाथांनी गोरक्षनाथांना तीर्थाटनासाठी बरोबर नेले. गोरक्षनाथांचे जन्मस्थान बंगाल देशात चंद्रगिरी गावात आहे. कनकगिरी गावात मत्स्येंद्रनाथाने गोरक्षनाथांना गुरुमंत्र दिला. तेथेच गोरक्षनाथ एकदा मंत्राचा जप करीत बसले. गावातील काही मुले चिखलाचा गोळा घेऊन आले व बाबा, आम्हाला गाडी करून द्या असे म्हणू लागले. परंतु बाबांनी गाडी नाही करता येणार असे सांगितल्यावर मुलांनीच गाडी तयार केली. आता त्याला गाडीवान हवा म्हणून गोरक्षनाथांनी गाडीवान तयार करून दिला. गाडीवानाचा मातीचा पुतळा तयार करताना तोंडातून मंत्राचा जप चालूच होता. पुतळा तयार होताच करभंजन नारायणाने त्यात प्रवेश केला. चिखलाचा पुतळा जिवंत झाला. मुले घाबरली. गोरक्षनाथही गडबडले. इतक्यात मत्स्येंद्रनाथ तेथे आले. त्यांना हा प्रकार काय झाला ते समजले. दोघांनी त्या मुलाला उचलले व एका ब्राह्मणाकडे दिले. ब्राह्मणाचे नाव मधुनाथा होते. त्यांच्या बायकोचे नाव गंगा होते. दोघांनी ते बाळ घेतले. मत्स्येंद्रनाथांच्या सांगण्यावरून त्याचे नाव गहिनीनाथ ठेवले. मत्स्येंद्रनाथ म्हणजेच मच्छिंद्रनाथ. पांडव कुळात हस्तिनापूरमध्ये ब्रह्मद्रवा नावाचा राजा होता. त्याने सोमयज्ञ केला. यज्ञातील विभूती घेण्यासाठी राजाने यज्ञकुंडात हात घातला. त्याच्या हाताला मूल लागले. अत्यंत सुंदर व गोंडस दिसणारे हे मूल रडू लागले. राजाने त्याला कुंडाबाहेर काढले व आनंदाने राणीकडे घेऊन गेले. अग्नीने दिलेल्या या मुलाचे नाव जालिंदरनाथ असे ठेवले. जालिंदरनाथांचे जन्मस्थान हस्तिनापूरमध्ये आहे. बद्रिकाश्रमात शंकर, अग्निदेव व जालिंदरनाथ गप्पा मारत होते. शंकर म्हणाले, हे पहा जालिंदर, हिमालयात एक मोठा हत्ती आहे. त्याच्या कानात प्रबुद्ध नारायणाने जन्म घेतला आहे. आपण तेथे जाऊ. तिघेही हिमालयात गेले. हत्ती पर्वतावर होता. जालिंदरनाथांनी मोठ्याने हाक दिली, हे प्रबुद्ध नारायणा. तेव्हा एक मुलगा हत्तीच्या कानातून बाहेर आला. त्यामुळे त्याचे नाव कानिफनाथ असे ठेवले. कानिफनाथांनी खाली उतरून सर्वांना नमस्कार केला. कानिफनाथांचे जन्मस्थान गिरिटंक हिमालय पर्वतावर आहे.
भर्तरीनाथांच्या जन्माचे गूढ उकलले नाही. मात्र ग्रंथात उल्लेखीप्रमाणे एकदा उर्वशीचे अनुपम सौंदर्य पाहून सूर्याचा वीर्यपात झाला. त्या वीर्याचा एक भाग कौलिक ऋषींच्या भिक्षापात्रात पडला. त्यातून 3103 वर्षांनी भगवान अवतार घेतील हे ऋषींनी ओळखले. त्यांनी हे पात्र जपून ठेवले. ठरल्या वेळी द्रुमिल नारायणाने त्यात प्रवेश करून प्रकट झाले. बालकाचा जन्म झाला, ते म्हणजे भर्तरीनाथ. त्यांना एका हरिणीने आपल्या पिलांसोबत मोठे केले. हरणांच्या संगतीत झाडांचा पाला खाऊन तो मोठा झाला. एकदा जंगलातून जयसिंग व रेणुका हे ब्राह्मण दाम्पत्य जात होते. त्यांनी मुलाला जवळ केले, त्याला माणसांची भाषा शिकवली. पुढे गोरक्षनाथांनी त्याला नाथपंथाची दीक्षा दिली. भर्तरीनाथांचे जन्मस्थान नैमिषारण्य आहे. उपरिचर वस्तूंचे वीर्य रेवा नदीच्या तीरावर पडले. त्याचाच पूर्वसंकेतानुसार चमसन नारायणांनी प्रवेश केला. एक मुलगा जन्मास आला. सहज सरूक नावाच्या कुणब्याने त्यांना पाहिले. त्याने व त्याच्या पत्नीने या बाळाला सांभाळले. रेवा नदीकाठी सापडला म्हणून त्याचे नाव रेवणनाथ ठेवले. दत्तात्रेयांनी त्याला महिमा सिद्धी दिली. रेवणनाथांचे जन्मस्थान रेवा नदी तर संजीवन समाधी रेणावी म्हणजेच विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली येथे आहे. उपरिचर वसूचे वीर्य एका सर्पिणीने भक्षण केले. तिच्या पोटी अविहोत्र नारायणाने प्रवेश केला. आस्तिक ऋषींच्या सांगण्यावरून सर्पिण झाडाच्या ढोलीत बसून राहिली. सर्पिणीने एक अंडे घातले. ते फुटून मूल बाहेर आले. ते रडू लागले. याच वेळी कोशधर्मा नावाचा ब्राह्मण तेथून जात होता. त्याने ते बाळ घेतले. पत्नी सुरादेवीला दाखवले. त्यांनी त्याचा सांभाळ केला. वडाच्या ढोलीत जन्मले म्हणून त्याचे नाव वटसिद्ध नागनाथ असे ठेवले. दत्तात्रेयांनी त्यांना नाथपंथाची शिक्षा दिली. नागनाथांचे जन्मस्थान काशी विश्वनाथांच्या नदी तीराच्या अरण्य भागातील वटवृक्षाच्या ढोलीत आहे. एकदा पार्वतीच्या विवाहप्रसंगी सर्व देव जमले होते. पार्वतीच्या सौंदर्याला पाहून ब्रह्मदेवाचे वीर्यपतन झाले. ते ब्रह्मदेवाने टाचेने रगडले. त्यामुळे त्याचे 2 भाग झाले. एका भागाचे योगे 60,000 वाल्खित्य ऋषी उत्पन्न झाले. दुसरा भाग मात्र नदीत वाहत जाऊन एका कुशास अडकला. त्यात पिपलायन यांनी प्रवेश केला. त्याच वेळी बालकाचा जन्म झाला. सत्यश्रवा नावाचा ब्राह्मण पुनीत गावात राहत होता. तो एक दिवस भागीरथीच्या किनाऱ्यावर त्याला मुलगा दिसला. ब्राह्मणाने ते मूल उचलून सत्यश्रवाकडे दिले व सांभाळण्यास सांगितले. त्यांचे नाव चरपटीनाथ असे ठेवण्यास सांगितले. सत्यश्रवा व त्याची पत्नी चंद्रा यांनी त्याचा सांभाळ केला. पुढे दत्तात्रेयांनी त्यांना अनुग्रह दिला. चरपटीनाथांचे जन्मस्थान भागीरथीच्या तीरी तर संजीवन समाधी मात्र नाही, कारण ते गुप्तरूपाने अद्यापही भ्रमण करीत आहेत, असा उल्लेख ग्रंथात आढळतो.